हॅलो गाईज, नमस्कार. माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्यानं स्वागत आहे. तर गाईज, आज आम्ही चाललो आहे फिरायला माझ्या मुलांनी. तर गेल्या संडेला पण मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की आपण जाऊया कुठेतरी फिरायला, पण गेल्या संडेला मला पावसामुळे त्यांना कुठे घेऊन जाता नाही आलं. तर आज जरा पाऊस कमी आहे. गेल्या संडेला पाऊस जरा होता जास्त, म्हणून मी त्यांना घेऊन नाही गेले. तर आता म्हटलं आज जरा पाऊस कमी, तर चला म्हटलं त्यांचं मन मोडणं बरोबर वाटत नाही आहे. तर म्हटलं आज जाऊया फिरायला. तर आता चाललो आहे आम्ही फिरायला मस्तपैकी. आता कुठे चाललो आहे त्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की आम्ही कुठे चाललो. तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की मी कुठे चालले ते. आता मी तुम्हाला नाव नाही सांगणार आहे, पुढे गेला तुम्हाला समजेलच. त्यामुळे माझा हा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता आम्ही पोस्ट स्टेशनला आंको हा का मोठा हा का ट्रेनची वाट बघतो. ट्रेन आली नाही अजून, बघू आता किती वाट येते ती. तर फायनली ट्रेन आली आमची बघा. तर आता आम्ही चाललो आहे, ट्रेन पकडली आम्ही. किती मस्त आहे बाहेरचं बघा. ट्रेन पूर्ण खाली आहे. तर जायचं पण उतरलं स्टेशनला. आता पावसाचं वातावरण झाल्यानंतर आम्ही रिक्षाने जाणार आहे, कारण की आम्हाला पायपाय जायचं होतं. पण मग पावसामध्ये एवढं लांब जायचं, मग आता रिक्षाने जायचं. बघू रिक्षा भेटते की नाही ते, चालतं बघू रिक्षा भेटते का. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहे. तुम्हाला बोलले होते की मी स्टार्टिंगलाच बोलले की तुम्हाला मी पुढे गेला सांगेल. तर फायनली मी पोहोचले जिथे आम्हाला यायचं होतं. तर मी पोहोचले गणपती मंदिरला. तर आम्ही गणपती मंदिरला यायचं होतं, म्हणून मला बोलले की मी शेवटला सांगते. तर मला दर्शन पण होईल, मुलांचं फिरणं पण होईल. तर आम्ही आलो होतो गणपती मंदिरला. आता मंदिरात जातो आम्ही. काहीच बघा, आता मी मंदिरात चाललो आहे. बघा हात वगैरे पण घेतला आम्ही. तर इथे मंदिरात जाऊ आम्ही, आता दर्शन वगैरे घेऊ. तर चला आता. तर काही आमचं दर्शन झालं आहे आता. आणखी गाभाऱ्यामध्ये फोन अलाउड नव्हता, त्यामुळे मला व्हिडिओ काढता नाही आला. दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आहे आता. हे बघा आजच्या साईडने आले. गर्दी आहे आज, म्हटलं संडे असल्यामुळे काय एवढी गर्दी नसेल, पण त्या महिन्यात बरेच गर्दी होती. आता बाहेर व्यवस्थित दर्शन घेऊया. तिथं दर्शन नाही भेटलं. तर गाईज फायनली आमचं दर्शन झालं आहे आता. तर आता दर्शन पण खूप छान झालं, मस्त झालं. आणि हे बघा पाठीमागे ते प्रदर्शन भरलं आहे. तर म्हटलं तिथं जाऊन बघूया काय काय आहे ते, म्हणजे तिथं भरपूर भरपूर काय आहे. तर आता तिथे बघू आपण काय काय ते, म्हणजे माझी मुलं पण जरा फिरतील, बघू आपण तिथे. तुम्हाला पण दिसेल की तिथे काय काय ते. तर चला मग आता बघूया तिथे. तर हे बघा तिथे खायच्या वस्तू पण आहेत मस्त. आणि हे बघा पुस्तकं, म्हणजे धार्मिक पुस्तकं इथं आहेत. गीता, ज्ञानेश्वरी, महालक्ष्मीचे भरपूर काय आहे तिथे बघण्यासारखं, घेण्यासारखं. आता गणपती पण येतात, गणपतीच्या आरत्यांचे पुस्तकं, ज्ञानेश्वरी, सगळे धार्मिक पुस्तकं इथं सगळं तेच आहेत. म्हणजे इथून तिथून सगळे जे इथं साईडला आहेत ते पण आहेत, पण इथे छोटे आहेत पुस्तकं, तिथे मोठे आहेत. असं खूप छान आहे. पहिले हे थोडं वेगळं होतं मी जेव्हा फर्स्ट टाईम गेलं तेव्हा. आणि हे बघा इथे कुरड्या पापड्या पण आहे, म्हणजे खाण्याच्या वस्तू पण आहेत तिथे विकायला. हे कलरमध्ये पापड्या, हे सगळं आहे तिथे. हे बघा मिरची पावडर, हळद वगैरे सगळं. तर तिथे सगळं बघितलं तर म्हणजे खूप छान वाटलं. पहिले थोडं वेगळं होतं, त्यांनी आता खूप चेंज केलं आहे. म्हणजे खूप दिवसांनी मी आले होते, त्याच्यामुळे एवढं काय समजलं नाही तिथे. आता याच्या पुढेच थोडं वरती अजून त्यांनी खूप मोठं केलं आहे आतमध्ये, म्हणजे वर चढून जायचं असं. तर चला आपण तिथे जाऊन बघूया. हे बघा गणपतीच्या माळा वगैरे किती मस्त आहेत, मोठ्या गणपतींसाठी. आता गणपती पण येते, त्याच्यामुळे त्याचं डेकोरेट वगैरे करण्यासाठी भरपूर काही ते आहे घेण्यासारखं. बघू आता आतमध्ये अजून काय काय ते. हे बघा इथे साईडला छोट्या गणपतीच्या छोट्या माळा आहेत मस्तपैकी, किती छान दिसत आहेत. आणि लोक पण मध्ये म्हणजे भरपूर लोक बघण्यासाठी येत होते. आणि हे बघा ह्या साईडला फोटो आहेत राधाकृष्णाचे, खूप छान आहेत. मध्ये मला व्हिडिओ काढायला जमत नव्हतं, कारण की मध्ये असे लोक येत होते, त्यामुळे मला क्लिअरली काय दाखवता नाही आलं. पण जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे बघा राधाकृष्णाचे फोटो किती मस्त आहेत. माझ्या मुलाला तर हा फोटो खूप आवडला होता. आणि अजून तर पुढे भरपूर आहे काही
भिंतीवरची वॉच वगैरे खूप काही आहे घेण्याचं. म्हणजे असंच नाही की फक्त देवाचंच आहे, म्हणजे देवाचं सोडून आपल्या घरगुती वस्तू जे किचनमध्ये वापरता येतील किंवा मुलींसाठी म्हणजे असं मेकअपचं सामान वगैरे सगळं काही होतं इथे. हे बघा पाट किती छोटं मस्त आहे, बाकडं वगैरे पण आहे आणि असं किचन वगैरे पण भरपूर काय आहेत घेण्यासारखं. असं मला तर खूप आवडलं होतं. तर मला असं वाटतं की तुम्ही एकदा इथे भेट द्यावी. आणि ते साईटला लिहिलं होतं की फोटो काढण्यास सक्त नाही आहे, तरी पण मी व्हिडिओ काढत होते. पण आय थिंक कोणाचं लक्ष नसेल माझ्याकडं बहुतेक असं मला वाटतं, त्यामुळे मला कोणी काही बोललं नाही व्हिडिओ काढलं तेव्हा, तरी मी घाबरतच व्हिडिओ काढत होते. पण मला सगळं शूट करता आलं, जेवढं पॉसिबल झालं तेवढं मी केलं. म्हटलं जर मला बाय चान्स कोणी मध्ये बोललं तर मी स्टॉप करेल व्हिडिओ, पण जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ काढेल मी. आणि मी जेव्हा व्हिडिओ काढते तेव्हा माझ्याकडे बघतच होते सगळे, की मला वाटलं कोणतरी बघतील कोणतरी बोललं, पण नाही कोणी बोललं. अगरबत्ती वगैरे पण होत्या, मस्त सुवासिक अगरबत्ती होत्या, खूप छान होतं, मस्त होतं. मला तर म्हणजे खूपच आवडलं. हे आता नवीन केलं आहे, पहिले असं काही नव्हतं. तर मला तर असं वाटतं तुम्ही इथं येऊन एकदा नक्की भेट द्या. तुम्हाला अजून काय माहिती असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मला सांगेल मी तुम्हाला नक्की. हे बघा म्हणजे असं लहान मुलांचं पण होतं, खेळणी वगैरे भरपूर काही होतं. आणि ह्या साईडला याचे छत्रपती महाराजांचे फोटो, सगळ्या देवांचेच फोटो होते, मूर्त्या होत्या, खूप मस्त होत्या. तर हे बघा हे वॉच पण होते, खूप मस्त होते. मला लोकांमध्ये असं व्यवस्थित शूट नाही करता आलं. आणि ह्या साईडला हे अगरबत्ती. माझ्या मुलांना विचारते मी कसं वाटतं, सांगा कसं वाटतं तुला? खूप मस्त वाटतंय, खूप भारी वाटलं असं. तर आमचं प्रदर्शन बघून झालं आहे, तुम्हालाही दाखवलं, तर तुम्हाला ते कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आणि मला ते खूप आवडलं, माझ्या मुलांना त्याहून जास्त आवडलं, कारण की बघण्याचा खूप होतं, घेण्याचा पण खूप होता. मुलांनी काय हट्ट नाही केला घेण्याचा का, खूप छान होतं. आणि बरेच गर्दी पण होती, खूप छान होतं, मला खूप आवडतं. तुम्हाला पण आवडलं असं तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही नक्की भेट द्या गाईज. हे बघा मंदिराच्या बाहेर किती मस्त दुकान आहेत, गाड्या पार्किंगला लावल्या तिकडे. हे बघा खूप छान आहे इकडचं. हे बघा हे मंदिर, हे बघा गाईज मंदिराच्या बाहेर किती मस्त तलाव आहे. हे बघा बोट पण आहे इथे, म्हणजे तिकीट घेतात जाण्यासाठी. तर माझी मुलं मला हट्ट करतात की मम्मी चल म्हणून. आम्ही कधी गेलो नाही त्याच्यामध्ये, मंदिरात आलेलो आहे अगोदर, पण बोटमध्ये नाही कधी बसलो आहे. तर बघू तिकीट किती काय माहीत नाही आहे. तर हे बघा, आणि हे इकडं गार्डन आहे मंदिराच्या बाहेरच, खूप छान आहे. ते काय आहे, ते पाण्यातून असं तोंड काढते. मला वाटलं पहिलं सापच आहे, तलाव पूर्ण भरलेलं आहे. हे बघा नशीब पाऊस नाही आहे. फायनली माझ्या मुलांनी मला मनवलं जाण्यासाठी. अंकिता मग किती आनंद होतोय मोहित. तर हे बघा बोटमध्ये आम्ही बसलोय, अजून चालू नाही झाले, अजून चालू नाही केली आहे. खूपच खुश आहे. तर तिकीट पण जरा कमी होतं म्हणून म्हटलं तर जाऊ दे, मुलांची इच्छा आहे तर फिरायला आणलंच आहे, तोही त्यांचा एन्जॉय होते म्हणून आलो होतो आम्ही. हे बघा बोट स्टार्ट झाली आता. किती भारी वाटतंय. पूर्ण एक राऊंड घेतात म्हणजे बोटीमध्ये बसलं
साईडचा नजारा किती छान दिसतोय हे बघा, किती मस्त दिसतंय. मी आणि माझे पोरं फर्स्ट टाइमच बसलोय बोटीत. या अगोदर कधी नाही, माझी मुलं पण नाही कधी बसले, मी पण नाही बसले, त्याच्यामुळे माझी मुलं भरपूरच खुश आहेत. हे बघा मंदिर किती मस्त दिसतंय. मोहित मोहित आता आमचं दर्शन पण छान झालं. कोणाला बोटीत बसायचं होतं तिथे पण त्यांना बसवलं. तुम्हाला नदी वगैरे पण दाखवली त्याला, आणि त्याच्याच साईडला गार्डन तुम्हाला मगशी दाखवलं मी व्हिडिओमध्ये. तर त्या गार्डनमध्ये आम्ही आलो आहे. तेव्हा किती छान गार्डन, लोक म्हणजे असे बसतात येऊन इथे फोटो वगैरे काढायला. हे बघा खूप छान आहे. आणि ही नदी ही बघा खूप छान आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी नक्की या गणपती मंदिराला. मोहित ये ना. बघा माझा मुलगा, माझी मुलगी, आणि तिथे चालू आहे मस्त एन्जॉय करायला. खूप छान वाटलं. माझ्या मुलांना पण खूप आवडलं. आणि त्यांना मेन म्हणजे त्यांना बोटीत बसायचं होतं, ते त्यांना म्हणजे आवडलं खूप, की त्यांना बसायचं होतं, त्यांचं म्हणजे मनासारखं झालं असं. फायनली आमचं गार्डन पण फिरून झालं आहे. आणि माझ्या मुलांनी तर भरपूर फोटो काढले, नेहमी फोटो काढले, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटतीलच. तर म्हणजे गार्डनमध्ये सगळं दाखवलं मी. हे बघा आता पाऊस थोडा पडतो आहे. आता आम्ही निघालो आता घरी जातो. अजून पाऊस जोरात यायच्या अगोदर पटकन निघून जातो. तर आता आम्ही स्टेशनला पोहोचलो. आता ट्रेनची वाट बघतोय. आता ट्रेन आली का मग आम्ही आमच्या घरी पोहोचू. अंको मुलांनी खूप एन्जॉय केला आहे. म्हणजे सुट्टी खूप मस्त गेली आज. त्यासाठी त्यांनी स्पेशली आज बाहेर जायचं होतं फिरायला, म्हणून त्यांनी रात्रीचा अभ्यास कंप्लीट केला की आम्हाला फिरायला जायचं आहे म्हणून. फायनली आम्ही आमच्या स्टेशनला पोहोचलो. फायनली आम्ही घरी पोहोचलो आता. आणि खूप गरम झाले, बाहेरून आलो तर पाऊस पडतो तरी पण खूप गरम होतं आहे. तुम्हाला माझा हातचा ब्लॉग कसा वाटला. माझ्या मुलांनी तर खूप एन्जॉय केला. आणि नशीब आज पाऊस नव्हता तर बरं झालं. म्हणजे पाऊस असता तर आम्हाला जास्त काही एन्जॉय नसता करता आला पोरांना पण. तर पाऊस नव्हता तर खूप बरं झालं. म्हणजे मुलं जास्त माझं फिरता पण आलं. मुलं आज खूप खुश आहेत की मम्मीने फायनली आम्हाला कुठेतरी फिरायला नेलं. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडलंच लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.